लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू. घटनेनंतर नातेवाईकांचा संताप, रुग्णालयात गोंधळ, पोलिसांकडून तपास सुरू. सविस्तर बातमी. नाशिक येथील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयातील लिफ्ट अचानक कोसळल्याने एका महिला कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर होती. यावेळी अचानक लिफ्ट खाली कोसळली आणि ती महिला त्याखाली अडकली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला असून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान नाशिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. लिफ्टची देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का याची चौकशीही केली जात आहे. लिफ्ट पडली माझ्या आईच्या अंगावर, तुम्ही सगळे शांत बसू राहिले. बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला. अरे पाहू घ्या रे हे हात, मोठं गेलं रे माझ्या आईचा. अरे बाप रे, मारलं रे माझ्या आईला. व्हिडिओ काढला काय? काढला रे माझ्या आईला, मारून टाकलं रे. या बऱ्या शांत बसले सगळे, माझ्या आईला मारून टाकलं रे. पाहायला पुरायले सगळे. या पाय एकजण सुद्धा बोलत नाही. माझ्या आईला मारून टाकलं, माझ्या आईला मारून टाकला. आता काय बोलायला राहते, काय करू राहिलं तिला. अरे मारून टाकलं माझ्या आईला. लिप पाहिले मी, बरी का लिप पाहिली मी. कोणता डॉक्टर इकडे समोर असायला पटकन. डॉक्टर नाही का इथं कोणीच, इथं कोणी डॉक्टर नाही का. लाईव्ह चालू आहे बर का. मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही, कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला. ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली, रक्त बा तिथलं रक्त पारे झाला त्यावेळेस येऊन गेले काही इथं. आणि एवढं मोठा मीटिंग incident झाला. इथं आम्ही कर्मचारी, माझी आई इथं कर्मचारी होती. माझ्या वडिलांनी 10 वर्ष काम केलं इथं, मी सुद्धा 10 वर्ष काम केलेलं आहे. तर त्यांचं काम नव्हतं का आम्हाला सांगायचं का असा इन्सिडेंट झालेलं आहे. त्यांनी बोलवलं सुद्धा व्हिडिओ बघा. सकाळपासून इथं बघा. का तुमचा दाबाचा सगळा कार्यक्रम चालू का इथं. 9 वाजता ऍक्सिडेंट झाला. सकाळपासून मीडिया दाबली. 9 वाजता ऍक्सिडेंट झालेला आहे. का हो, इकडे पहा. सकाळपासून मीडिया दाबली तुम्ही, पोलिस दाबले तुम्ही. हा का सगळ्यांना पैसे वाटून राहिले का तुम्ही तो इन्सिडेंट दाबण्यासाठी. बोला ना. आता वान्य कुठे गेले, वान्य नाही येऊ शकत. मग काय 8 वाजता कामावर आली. 8 वाजता कामावर आल्याच्या नंतर 9 वाजता मला लगेच फोन आला. मला म्हणे तुझ्या आईचा शुगर कमी झाला म्हणे. 5 मिनिटात मी इथं आलो, मला सांगतो तुझ्या आईचा शुगर कमी झालाय. तर मला कोणी सांगायचं नव्हतं. त्यात मला एकाने मला कानामध्ये सांगितलं का तुझ्या आईच्या अंगावर लिफ्ट पडलेली. तर ती लिफ्ट कुठे पडली ते मी बघायला गेलो तर दोन्ही डोर बंद करून ठेवलेले. तिथं मला कोणी जाऊ देत नव्हतं. सगळे मला बळजबरी करत मध्ये जाऊ देत नव्हतं. मी मध्ये जाऊन बघितल्याच्या नंतर ते सगळं रक्त पडलेलं होतं आणि लिफ्ट बी वरतून कोसळलेली होती. तर तेव्हापासून आतापर्यंत मला कोणीच काही सांगितलेलं नाही. अख्ख्या हॉस्पिटलमध्ये एक सुद्धा डॉक्टर नाहीये. इथला डीन 12 वाजता पळून गेला, अख्खे डिपार्टमेंट वाले 12 वाजता पळून गेले. कुठे गेले हे सगळे. आणि माझी आई इथं 8 वाजेपासून मरून पडलेली आहे. या डॉक्टर म्हणतो तुझी आई जिवंत आहे. मग मरून इथं सगळे तिचं आयसीयू मधले सगळे मीटर डाऊन आम्हाला चुत्यात काढून राहिले का तुझी आई जिवंत आहे. आणि मग मीटर डाऊन कस काय सगळे, आम्ही काय चुत्या दिसलो का. आता काय भूमिका तुमची? आताची भूमिका आता असं आहे, इथला जो डीन आहे जो पळून गेलेला आहे त्याला इथं बोलवा आणि एचओडी ला पण बोलवा. जो काही मॅनेजमेंट आहे त्याला इथं बोलवा. इथं हॉस्पिटलमध्ये जो लिफ्टचं बटन दाबतोय तो पोरगा पाहिजे आणि खालचं जो लिफ्टचं बटन दाबतोय तोही पोरगा पाहिजे.
यांनी मान मी महेंद्र आयरे. माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती. 1 तास झाला मी तिला कामावर सोडला. माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये. आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली. एका कामगाराने सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली. तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हते. एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता की माझ्या आईला झाला काय म्हणून असं. मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली. त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे. आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात. एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही आहे. पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाही आहे मला. डॉक्टर बोलतोय का तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही. त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही. माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येड्यात काढू राहिले. नमस्कार, मी डॉक्टर सुधीर वांबरे, डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. आज अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एक ज्या मावशी आहेत वॉर्डच्या, त्या ड्रम ठेवायला जी काही ड्रमची लिफ्ट आहे तिथे गेल्यात आणि त्या लिफ्ट दरवाजातनं त्यांनी लिफ्ट कुठे हे वाकून बघायला सुरुवात केली असताना वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान त्या लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली आहे. त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून इंट्युबेशन केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे. तर गोष्टीची इंटरनल एन्क्वायरी कमिटी एन्क्वायरी करत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संदीप द्विवेदी, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.